नमस्कार. आपल्या इथे संवाद साधण्यासाठी आपल्याबरोबर आलेले आहेत डॉक्टर ईशा तळवडेकर. त्या आहेत फिजिओथेरपिस्ट आणि त्याच्याबद्दल त्यांचं जे क्षेत्र आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा कसा होऊ शकतो याबद्दल मी आता काही त्यांना प्रश्न विचारणार आहे. अर्थात मला या क्षेत्रामधली विशेष अशी माहिती नसल्यामुळं कदाचित अति मूलभूत स्वरूपाचे प्रश्न हे या ठिकाणी असू शकतील. तर आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असेल की फिजिओथेरपी म्हणजे काय नक्की आणि हे कोणासाठी उपयोगी असू शकतं? फिजिओथेरपी ही जी फील्ड आहे ती खूप वास्ट आहे. त्याच्यात खूप सब डिव्हिजन्स आहेत. तर फिजिओथेरपी हे फक्त ट्रीटमेंट नसून त्यातच खूप एक मोठं वाईड त्याचे सब डिव्हिजन्स आहेत, जे मी तुम्हाला थोडक्यात एक एक्सप्लेन करते. फिजिओमध्ये प्रॉब्लेम्स जे रिलेटेड असतात ते स्टार्टिंगमध्ये एक तर ऑर्थोमध्ये काय तर साधारण आपलं गुडघेदुखी, कंबरदुखी, तुमचा मसल पेन, जे काही पण सोरनेस असतं किंवा स्पोर्ट्स इंजुरी म्हणा, जे लिगामेंट टेअर होतात किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह कंडिशन्स, नी रिप्लेसमेंट, टोटल हिप रिप्लेसमेंट, त्याचं सगळं रिहॅबिलिटेशन प्रोसेस आहे किंवा पेन कंट्रोलमध्ये आणण्याची जी प्रोसिजर आहे, जी ट्रीटमेंट आहे, त्याला आपण फिजिओथेरपीचा ऑर्थो हा भाग समजू शकतो. सेकंड येतं कार्डिओरेस्पी. आता हे कार्डिओ आणि रेस्पीमध्ये कार्डियॅक रिलेटेड जे काहीही आपले प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं होतं किंवा रेस्पिरेटरी रिलेटेड जे काहीही आपले प्रॉब्लेम्स आहेत त्याचं कसं तुम्ही रिहॅब करणं प्रॉपर नॉर्मल कंडिशनमध्ये आणताय. फॉर एक्झाम्पल, जर सपोज पोस्ट ऑपरेटिव्ह कंडिशन असेल कुठची तरी किंवा लंग्समध्ये ॲप्सेस असेल तर ह्या सगळ्या गोष्टी नंतर आपली लंग्स कॅपॅसिटी कमी होऊन जाते. ऑक्सिजनमध्ये आपलं जे इन्हेलेशन एक्सेलेशन आहे त्यात ब्रीदिंग प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपण कसं कव्हरअप करून आपली नॉर्मल लेवल परत आणतोय, हे सगळं रिहॅबिलिटेशन कार्डिओरेस्पीमध्ये येतं. थर्ड इज न्यूरो. आता न्यूरोमध्ये पण दोन पार्ट्स आहेत. एक तर पीडियाट्रिक्स, म्हणजेच काय की लहान बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा त्यांचा मेंदूचा प्रॉपर डेव्हलपमेंट जर झाली नसेल तर आफ्टर बर्थ त्यांची जी चालण्याची पद्धत, जेव्हा तो चालायला लागतो किंवा त्यांचे जे कॉर्डिनेशन्स असतात ते प्रॉपर नसतात, तर ते कसे आपण हळूहळू एक्सरसाइज देऊन किंवा त्यांचं कॉर्डिनेशन इम्प्रूव्ह करणं, त्यांचे मसल जे इम्बॅलन्स्ड आहे किंवा मसल टोन कमी आहे तो कसा आपण प्रॉपर परत आणतो आहे, हे सगळं त्यात येतं. त्याचा सेकंड पार्ट म्हणजे काय तर स्ट्रोक, पॅरालिसिस, हे सगळं जे काहीही पेशंट्सला होतं किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह तुमचं जर इन केस जर ऑपरेशन झालेलं आहे किंवा ॲक्सिडेंट झाले तर आपण बघतो की ब्रेन इंजुरी आहे, तर ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये आपण आपले मसल्स आणि आपल्या नर्व्स थ्रू मसल्स आणि आपल्या ब्रेनचा कॉर्डिनेशन लूज झालेला असतो, तो परत गेन करून माणसांना फंक्शनली आणणं विथ अँड अंडर न्यूरोलॉजिस्ट रेकमेंडेशन, ते थ्रू हे सगळं न्यूरोमध्ये येतं. आता लास्ट जे आहे ते कम्युनिटी. नाव कम्युनिटी इज मोर ऑफ जिरियाट्रिक क्राऊड अँड वुमेन्स हेल्थ. आता जिरियाट्रिक म्हणजे काय की ओल्ड पीपल, जे ओल्ड पीपल रिलेटेड जेवढेही प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे त्यात हे सगळंही येतं, गुडघेदुखी, कंबरदुखी, हे सगळं. आणि जो दुसरा पार्ट आहे तो वुमेन्स हेल्थ, म्हणजेच काय की प्रेग्नेन्सीच्या वेळी किंवा आफ्टर डिलिव्हरी जे काही प्रॉब्लेम्स होतात वुमेन्सना, त्यांचे पेल्विक फ्लो मसल्स वीक असतात किंवा प्रेग्नेन्सीच्या टाईमला त्यांना एक्सरसाइजेस देऊन त्यांचे जे मसल्स असतात ते स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं असतं. सो हे सगळं त्या क्षेत्रात येतं. दिस वाईड होल्ड ॲस्पेक्ट टुगेदर कम्स ॲज अ फिजिओ. तर एक कुठचाही फिजिओथेरपिस्ट हे सगळंही करण्यासाठी एलिजिबल असतो. सो असं काहीही कंपल्शन नसतं की जर मला फिजिओथेरपिस्टकडे जायचं आहे तर मला कुठच्या ऑर्थोचं सजेशन लागणारच आहे, असं काहीही नसतं. यू कॅन डिरेक्टली गो टू फिजिओथेरपिस्ट टू अँड अंडर ऑर्थो गायडन्स ऑल्सो. ओके, व्हेरी नाईस. तुम्ही खूप भरपूर माहिती एकदम सांगितलेली आहे. तर आपण आता याच्यातले एक एक जे जे तुम्ही सांगितलं त्यातले मला जे काही प्रश्न पडत आहेत तर ते प्रश्न मी याच्यामध्ये विचारतो. तर पहिला प्रश्न माझा हा असेल याच्यामध्ये की म्हणजे जसं आयुर्वेदिक उपचार आहेत, होमिओपॅथी उपचार आहेत,
तर त्याच्याकडं पेशंट जाऊ शकतात इंडिपेंडेंटली. तसं जर कुठच्या समस्या असतील तर अशा वेळेला पेशंट तुमच्याकडे डायरेक्ट येऊ शकतो. येस, ॲब्सल्युटली. ओके. आणि तुमच्या थेरपीमध्ये औषधं देणं हा प्रकार असतो का फक्त एक्झरसाइजेसच असतात? फिजिओथेरपीमध्ये फक्त एक्झरसाइजेस नसतात. पेन कंट्रोल कसं करू शकतो, तर त्यात मशीन्स असतात, स्ट्रेनिंग असतं, स्ट्रेचिंग असतं. शिवाय आता खूप सारे ॲडव्हान्स टेक्निक्स आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कपिंग थेरपी, ड्राय नीडलिंग थेरपी. सो हे सगळे जे थेरपीज आहेत ह्याच्याने ओव्हरऑल तुमचं जे पेन आहे ते कंट्रोलमध्ये येतं. मसल्सची जी ताकद आहे ती वाढवली जाते, किंवा जर कुठचा एखादा मसल टाईट आहे तर तो रिलॅक्स केला जातो. एखाद्या माणसाचा पॉश्चर ठीक नाही आहे, बिकॉज मोस्ट ऑफ द पेन जे आपल्याला मिळतं ते पॉश्चर इम्बॅलन्समुळे होतं. आपलं पॉश्चर ठीक नाही आहे. तर पोश्चर म्हणजे जरा सांगा स्पष्ट करून. पॉश्चर इज द वे यू स्टँड, द वे यू सिट, द वे यू कॅरी युअर सेल्फ व्हेनेव्हर यू आर डुईंग समथिंग. सो जर मी एखादं काम करते आणि त्या कामामध्ये मी माझे शोल्डर्स ड्रूप ठेवते आणि काहीतरी काम करते, तर ऑब्व्हियस आहे की नेक आणि शोल्डरच्या रिजनमध्ये मला स्ट्रेन पडणार. सो आपला जो पॉश्चर असतो ना, तो आपण ठीक ठेवलाही पाहिजे, आणि शिवाय आपले जे मसल्स असतात ते स्ट्रेंथनिंग करून आपला पॉश्चर आपण ऑलराईट करू शकतो. सो जेव्हा पॉश्चर इम्बॅलन्स असतो किंवा थोडासा पॉश्चर रिलेटेड काही प्रॉब्लेम असला तर लो बॅक पेन, नी पेन हे खूप फ्रिक्वेंट असतं. ओके. म्हणजे तुम्ही जी फिजिओथेरपी म्हणता ह्याच्यामध्ये औषधं नाही आहेत, परंतु बाकी जे बाहेरून जे बाह्य उपचार तर या पद्धतीत जास्ती आहेत. येस. आता एक दुसरा प्रश्न आहे की ज्यावेळेला डिफेन्स सर्व्हिसेस किंवा पोलीस फोर्स किंवा म्हणजे अशा रिलेटेड विथ बॉडीली ॲक्टिव्हिटी जिथं असतात, तर अशा ठिकाणी गेल्यानंतर पहिली जी टेस्ट त्या मुलांची किंवा मुलींची केली जाते, मुलींना नसतो सहसा हा प्रॉब्लेम पण मुलांमध्ये असतो, तो म्हणजे सावधान पोझिशनला उभं राहिलं की गुडघे चिकटतात. तर असं जर तुमच्या लवकर लक्षात आलं असेल की एक 7वी-8वीच्या वयामध्ये मुलाला जर गुडघे चिकटणं असेल, तर तुमच्या फिजिओथेरपीप्रमाणे तुम्ही त्याचे नी जॉईंट हा काढू शकता का? फर्स्ट ऑफ ऑल या कंडिशनला जेन्यू वॅल्गम बोलतो. जे आपले दोन्ही गुडघे असतात ते चिकटलेले असतात किंवा जवळ असतात. त्यामुळे काय होतं की पायांचे जे आपले असतात ते थाई रिजन वीक बनतो आणि खालचा रिजन उलटा वी बनतो. ठीक आहे. सो त्यामुळे फीट आपले जे असतात, फूट रिजन, त्या एरियामध्ये आपल्याला मीडियल पार्टमध्ये म्हणजे मधल्या भागात वजन जास्त जातं, ज्यामुळे पूर्ण बॉडीचा बायोमेकॅनिक्स हलून जातो. सो त्याकरिता जे केलं जातं त्याच्यासाठी आपल्याला काय, तर फूटमध्ये आपण पायामध्ये जे शूज घालतो किंवा फूट एक्सरसाइजेस हे सगळे डेव्हलपमेंट्स केले पाहिजेत पर्सनल लेवलवरती. आणि हे कम्प्लिटली चिकटलेलं जर बोनच्या रिलेटेड असेल तर ते सर्जरी थ्रूच होणार, पण विथ मसल्स आपण सम डिग्री ते सेपरेट करू शकतो. ओके, व्हेरी नाईस. त्याच्यानंतर फ्लॅट फूट वगैरे जर असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहेत का? येस येस. म्हणजे जर अर्ली डिटेक्शन झालं फ्लॅट फूट, तर कारण हे सगळे डिफेन्स सर्व्हिसमध्ये पहिल्याच नॉर्म्स येतात की ह्याच्यासाठी बाहेर काढलं जातं. राईट. सो फ्लॅट फूटचा एक मेजर प्रॉब्लेम असतो की हील पेन. खूप सिव्हिअर हील पेन होतो. फ्लॅट फूट जेव्हा असतं तेव्हा बायोमेकॅनिक्स पूर्ण हलून जातं पायाचं, फीटचं, त्यामुळे हील पेन जास्त येतं. तर जर इन केस तुम्हाला असं जाणवलं तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे टेनिस बॉल असतो. तो टेनिस बॉल पायाच्या मधल्या कर्वमध्ये ठेवून यू हॅव टू मूव्ह इट. ओके. सो हे डेली जर आपण करतोय तो कर्व परत आपण आणण्याचा प्रयत्न करतोय. आधी सुरुवातीला बसून करायचं, हळूहळू एकदा ते झालं की उभं राहून वेट देऊन त्याला मूव्ह करायचं. शिवाय आपले जे पेपरवरती पाय ठेवून क्रम्बल करण्याचा प्रयत्न करायचा पायातून. सो देर आर मेनी एक्सरसाइजेस जे फ्लॅट फूट रिकव्हरीसाठी खूप बरं पडतात आणि खूप हेल्पफुल ही असतात. बट विथ दॅट जर पेन होत असेल खूप जास्त तर आय वुड सजेस्ट कॉन्ट्रास्ट बाथ करणं एक टेक्निक आहे, जे साधारण तुम्ही तुमच्या घरी पण एक बकेटमध्ये गरम पाणी घ्यायचं, एक बकेटमध्ये थोडंसं बर्फ घालून पाणी थंड करायचं. सो 1:2 रेशिओमध्ये 1 मिनिटं तुम्हाला गरम पाण्यात पाय इमर्स करायचं आहे, 2 मिनिटं थंड पाण्यात इमर्स करायचं आहे. असं साधारण 5 ते 10 मिनिटं रोज जरी तुम्ही 5 दिवसांसाठी करताय तरी तुम्हाला तुमच्या पेनमध्ये खूप रिलीफ जाणवेल. ओके, या ठिकाणी तुम्ही फार चांगला सल्ला दिलेला आहे.
आणि मी ज्यांना हा प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी रेकमेंडेशन करेन की इथं नंबर खालती आम्ही दिलेला आहे, फोन नंबर, तर त्याच्यावर संपर्क करा आणि डॉक्टरांचा प्रत्यक्ष सल्ला, कारण या सगळ्या बाबतीमध्ये डॉक्टरांचा प्रत्यक्ष सल्ला हा महत्त्वाचा असतो. आता आणखीन एक ह्याच्या रिलेटेडच प्रश्न येतो, तो म्हणजे ही जी थेरपी आहे ह्याचे साईड इफेक्ट्स आहेत का, आणि असतील तर ते काय प्रकारचे असतील, नसतील तर काही प्रश्नच नाही. ऑलराईट, फर्स्ट ऑफ ऑल आपण जे मशीन्स देतो, जे काही इलेक्ट्रोथेरपी म्हणजे आपण मशीन्स पेन कंट्रोलसाठी जेव्हा आपण मशीन अप्लाय करतो तेव्हा त्याचे काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स असतात की हे कंडिशन्सला आपण ही मशीन देऊ शकत नाही. सो त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जर आपण देतो आहे तर त्याचे साईड इफेक्ट्स काही नसतात. बट आता जे ॲडव्हान्स टेक्निक आले आहेत ॲज अ ड्राय नीडलिंग, कपिंग थेरपी, हे सगळं बॉडी टू बॉडी डिफर करतं. कधी कधी ह्याचा स्लाइटली सोरनेस असू शकतो. सो आपण जेव्हा वर्कआउट करतो, जिमला एखादा माणूस जातो आणि वर्कआउट करतो तर त्याला कशी फुल बॉडी सोरनेस, पेन, पण ते स्वीट पेन सारखं असतं. सो साईड इफेक्ट्स ॲज अ हार्मफुल साईड इफेक्ट्स नसतात. पण जर तुम्हाला थोडंफार दुखायला, रिलीफ वाटायच्या आधी जे तुमचं स्वीट पेन बोलू शकतो ते काही बरेच लोकांना ते जाणवतं. पण दॅट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल बिकॉज ते 4 ते 5 दिवसांच्या कोर्समध्ये तुमचं ओव्हरऑल कव्हरअप होतं अँड यू फील बेटर. जसं काही लोक खरोखर गॉड ब्लेस्ड पीपल या कॅटेगरीतले असतात जे पूर्णपणे निरोगी असतात, परंतु आपल्याला माहिती आहे की या विश्वामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत त्या स्थितीत राहत नाहीत. तर जसं त्यांचं शारीरिक वय वाढायला सुरुवात होते तसं नंतर त्यांना काही समस्या येऊ पण शकतील. तर अशांसाठी फिजिओथेरपी या नात्याने तुम्ही काय सल्ला द्याल की फिजिओथेरपीचे काही गोष्टी त्यांनी कराव्यात का, किंवा त्यांच्यासाठी याचा उपयोग काय होईल? येस, आपलं शरीर जसं मोठं होत जातं, वय वाढत जातं, तसं आपले बोन्स, मसल सगळे वीक होत जातात, राईट. सो कधी ना कधी एक पॉईंट असा येतोच की आपल्याला फिजिओथेरपी ट्रीटमेंटची गरज लागते. पण साधारणपणे घरच्या घरी तुम्ही काय काय गोष्टी काळजी घेऊ शकता आतापासनं. तर जर सुरुवातच तुम्हाला कसल्या गोष्टीचा त्रास होण्याचं तुम्ही नोटीस करता आहात तर मी सजेस्ट करेन की तुम्ही तिथल्या तिथे डॉक्टर्सकडे जा, डॉक्टर्सची रेकमेंडेशन घ्या, फिजिओथेरपिस्टकडे जा. तुमचा पॉश्चर नीट ठेवा. तुमच्या पॉश्चरवरती ऑलमोस्ट 50% पेन रिड्यूस होतो किंवा वाढतो. सो पॉश्चर तुम्ही ठीक ठेवा. आणि इतर पण तुमचं जे न्यूट्रिशन आहे, डाएट आहे, त्यात खूप जास्त चांगले प्रोटीन्स वगैरे तुम्ही जेवढं हेल्दी खाल तेवढं तुमचं एज वाईज पण तुम्हाला त्रास तेवढे लेट होणार, डिले होणार. सो ह्या सगळ्या गोष्टी आधीपासूनच काळजी घेऊन थोडंसं डेली रुटीनमध्ये फॉलो करून, ड्रायफ्रूट्स खाऊन, हे सगळे छोटे छोटे एकदम बारीक गोष्टी असतात जे आपण आपल्या असं लक्षातही नसतं. बट वी शुड डू दॅट सो दॅट आपण आपल्या शरीराची काळजी आधीपासून घेऊ आणि थोडंसं जे काही दुखणं असेल, जे काही ते थोडं डिले होईल त्यामुळे. ओके, म्हणजे जर योग्य वेळेला तुमचा सल्ला घेतला, तुमचा म्हणजे कोणत्याही फिजिओथेरपिस्टचा, तर त्यामुळं तुमची निरोगी जे आयुष्य आहे ते वाढू शकतं. एक्झॅक्टली, येस. ओके, आता आणखीन एक प्रश्न आहे की आजकाल लोकांचं असं असतं की एक पॅथी घेतली, आज मी ॲलोपॅथीचं करतोय, साईड बाय साईड मी होमिओपॅथीत जातो, आयुर्वेदात जातो, असे वेगवेगळे उपचार करण्याकडे पण ते असतं. काही जण फक्त डॉक्टरला भेटून येतात, औषधं घेत नाहीत त्याच्यानंतरची. तर अशा जेव्हा गोष्टी होतात की ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या पॅथीमध्ये औषधोपचार घेता आणि साईड बाय साईड जर फिजिओथेरपी करत असतील तर हे कितपत योग्य आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? युजली जेव्हा आपण ॲलोपॅथी घेतो तेव्हा असं होमिओपॅथी, ॲलोपॅथी हे दोन्ही इंटरसेक्ट नाही झालं पाहिजे अशी थिअरी आहे. देर आर डॉक्टर्स हू सजेस्ट की जर तुम्ही आयुर्वेदिक करता तर तुम्ही फक्त आयुर्वेदिक कंटिन्यू करा त्या टाइम स्पॅनसाठी. जर तुम्हाला फरक नाही पडत आहे देन यू ऑल कॅन गो अहेड. पण फिजिओथेरपी रिलेटेड असं काही नाही आहे. देर आर नो साईड इफेक्ट्स किंवा दुसऱ्या कुठच्या थेरपीच्या अगेन्स्ट ते येत नाही. फक्त जर तुम्ही पेन कंट्रोलसाठी मेडिसिन्स घेताय तर मग ते फिजिओने केवढा इफेक्ट होतोय हे आपल्याला लगेच कळणार नाही. तर साधारणपणे फक्त पेन कंट्रोल टॅबलेट्स जे असतात किंवा ड्रग्ज असतात जे तुम्ही दुखणं कमी होण्यासाठी घेतात रेग्युलर, तर फक्त ते जे आहेत ना ते फिजिओथेरपी सेशन्सच्या अराउंड जर तुम्ही नाही घेतात तर तुम्हाला कळेल की फिजिओने फक्त तुमच्या शरीरात किती इम्प्रूव्हमेंट होते. सो ॲज सच त्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे किंवा इंटरसेक्शनचा प्रॉब्लेम नाही आहे. जस्ट दॅट की तुम्हाला बेटर समजायला, लिंक मिळायला की बाबा फिजिओथेरपीने मी कम्प्लिटली हील होऊ शकतो. फॉर दॅट यू कॅन जस्ट अवॉइड मेडिसिन्स. ओके, आता आणखीन एक प्रश्न असा असतो की
ज्यावेळेला आपण रिलेटेड विथ रेस्पिरेटरी सिस्टीम डिसिजेस बघतो, आजकाल जे बरेच डिसिजेस आहेत हे रेस्पिरेटरी सिस्टीम आणि कनेक्टेड आहे, पोल्युशनपासून व्हायरसपर्यंत विविध कारणे. तर ह्याच्यासाठी तुम्ही जे मगाशी बोलताना बोलला होतात की ह्याच्यासाठी पण आपल्याकडे उपचार आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं जर स्पष्टीकरण दिलं की कोरोनासारख्या डिसीजपासून ते साध्या ॲलर्जीपर्यंत जे रेस्पिरेटरी डिसीज आहेत त्याच्यासाठी आपल्याकडं फिजिओथेरपीच्या माध्यमातून कसा उपचार करता येतो? सो बेसिकली ह्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये आपले वेगवेगळे ब्रीदिंग एक्सरसाइजेस केले जातात, ज्यामुळे तुमची लंग कॅपॅसिटी जी असते ती इम्प्रूव्ह केली जाते. ज्यामुळेच काय होतं की आपलं जे ऑक्सिजन इनटेक आहे, जे ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट आपण कार्बोहायड्रेट्स करतो, याचे जे लेवल्स आहेत ते अप्रोप्रिएट होऊन जातात. जे आधी एलर्जी म्हणा, पोस्ट ऑपरेशन म्हणा, ह्या गोष्टींमुळे थोडीशी लेवल कमी झालेली असते, कपॅसिटी लंग्सची कमी झालेली असते किंवा ॲब्सेस असलं, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपला ब्रीदिंग पॅटर्नमध्ये डिफरन्स येतो, आपला पॉश्चर पण थोडा थोडा अजून वेगळा व्हायला लागतो. सो वेन वी कुठच्याही तुम्ही फिजिओकडे जाल कार्डिओ रेस्पीसाठी, तर ते जे काहीही एक्सरसाइजेस देणार ते मेनली तुमच्या ब्रीदिंग एक्सपान्शन, ब्रीदिंग एक्सरसाइजेस असणार आहे, जेणेकरून तुमची कॅपॅसिटी वाढली जाईल. ओके, व्हेरी नाईस. म्हणजे फिजिओचे जे एक्सरसाइजेस आहेत त्याच्यामुळे तुमची लंग कपॅसिटी वाढायला चांगली मदत होते. मग या रिलेटेड आणखीन एक प्रश्न आहे. आता जसं तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षी आर्टिकल 370चं फार ती चिरफाड झाली. याच्यानंतर लडाख हा भाग वेगळा केलेला आहे आणि टुरिझमच्या दृष्टीने जर बघायचं गेलं तर काश्मीर, म्हणजे आपण जे आता जे स्टेट आता वेगळं फॉर्म आहे, काश्मीर वेगळं आहे आणि लडाख वेगळं आहे. तर लडाख हे जास्ती सुंदर आहे आणि खूप जणांना इच्छा असते की मला लडाखला फिरायचे, ते जे कोल्ड डेझर्ट आहे ते बघायचे, किंवा आता जिथे इश्यू आता जायला देत नाहीत पण ज्यावेळेला देतील की जिथे इश्यू चालू आहे ते सुंदर निळशार पँगॉंग लेक, हे मला स्वतः बघायचं. पण त्याचबरोबर मी जितक्या जणांशी संवाद साधला असं लक्षात येतं की जवळजवळ 70-80% लोकांच्या मनामध्ये एक भीती असते की ज्यावेळेला मी हाय अल्टिट्यूडला जाईल तर त्यावेळेला मला रेस्पिरेटरी इश्यूज येतील का, आणि ह्या भीतीपोटी खूप जण इच्छा असून जात नाही. तर असे जे जाणारे आहेत यांच्यासाठी तुम्ही आधी ट्रीटमेंट देऊन त्यांची लंग स्ट्रॉंग करणं किंवा असं काही तुम्हाला पॉसिबल आहे का? येस येस ॲब्सोल्युटली. जर एकदमच सिव्हिअर कंडिशन असेल तर रेकमेंडेड नाही आहे, पण जर नॉर्मल फक्त भीतीमुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची लंग कॅपॅसिटी तेवढी तिथे कोप नाही करू शकत, तर तुम्ही जरूर फिजिओथेरपीचे जे लंग कॅपॅसिटी एक्सरसाइजेस असतात हे सगळे करून तुम्ही स्वतःहून स्वतःची लंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करू शकता अंडर गायडन्स ऑफ अ फिजिओथेरपिस्ट. आणि हळूहळू मग तुम्हाला तिथे जाऊनही ॲल्टिट्यूड्सवरती ना ते बेस कॅम्प्स लावतात. सो हे जे एक्सरसाइजेस असणार आहेत ना, तुम्ही त्या बेस कॅम्प्सवरतीही करून स्वतःहून नंतर मग पुढे पुढे तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. ओके, आमची एक सोपी टेस्ट असते. कोकण रेल्वेच्या बोगद्यामध्ये जर सफोकेशन झालं तर तुमची लंग कपॅसिटी जरा कमी आहे, तर ही बरोबर आहे का? हो हो आहे. आणि मग मी तिथं जायच्या आधी अशी टेस्ट घेऊ शकतो का की माझी लंग हो कपॅसिटी? करू शकतो आपण. आपली जी ब्रेथ आहे ती किती सेकंड्स होल्ड होऊ शकते त्याच्यावरती आपली लंग कॅपॅसिटी पण कळते. आणि ह्या गायडन्स थ्रूच आपण पुढे जाऊन आपली आपण जर अल्टिट्यूडवरती किंवा हाय कुठे आपण ट्रेक करतो आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या ट्रेकिंगला म्हणा किंवा ट्रॅव्हलिंगला म्हणा खूप जास्त उपयोगी पडते. व्हेरी नाईस. आता आणखीन एक ह्याच्या रिलेटेडच प्रश्न येतो की तो जो छातीचा पिंजरा आणि पोटाच्या मध्ये एक डायफ्राम असतो, तर काही जणांच्या बाबतीत असं असतं की तो रिजिड व्हायला लागलेला आहे आणि अशी काही रेकमेंडेशन्स येतात. तर फिजिओथेरपीच्या मार्फत याच्यावर उपचार आहेत का आणि काय आहेत? येस येस डायफ्रामॅटिक ब्रीदिंग बोलतो त्याला. सो आपण जेव्हा ब्रीथ करतो देर आर 2 टाइप्स ऑफ ब्रीदिंग दॅट वी डू. एक आहे जे लंग्स थ्रू करतो, दुसरं आहे ते डायफ्रामॅटिक आहे. सो जेव्हाही रेस्पिरेटरी रिलेटेड ऑपरेशन्स होतात तेव्हा आपली लंग कॅपॅसिटी एकदम कमी होऊन जाते, विच इज वाय ब्रीदिंगचा आता ब्रीथ इन ब्रीथ आउट तर झालंच पाहिजे. पण हे जे लोड असतं रेस्पिरेशनचं ते आपल्या डायफ्रामवरती काय बोलतो शिफ्ट होतं. सो फॉर दॅट डायफ्रामची मूव्हमेंट पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. पण कसं असतं की डायफ्रामची मूव्हमेंट जरी असली तरी मॅक्झिमम जे आपलं ब्रीदिंग पॅटर्न आहे ते लंग्स थ्रूच असलं पाहिजे. सो हे जे कोपिंग अप आहे हे सगळ्या गोष्टींमध्ये ही फिजिओथेरपी खूप इम्पॉर्टंट एक रोल प्ले करतं.
सो येस, डायफ्रामॅटिक ब्रीदिंग पण आहे आणि त्याच्यासाठी जे एक्सरसाइजेस असतात तेही दिले जातात. फंटास्टिक. आता आणखीन एक याच्याशी रिलेटेड, तुम्ही बोलताना नेहमी रेस्पिरेटरीच्या आणि कार्डिओ रेस्पिरेटरी असं काहीतरी म्हणताय. ते टेक्निकल मला तेवढं माहीत नाही, पण एवढी गोष्ट आहे की ज्यांचे हार्ट रिलेटेड इश्यूज आहेत किंवा त्यांना अँजिओप्लास्टी झाली असेल, बायपास झाली असेल बरं. किंवा आणि काही ओपन हार्टपासून असेल, तर अशांसाठी आपल्या थेरपीमध्ये काही एक्झरसाईज आहेत का आणि त्याचे परिणाम कसे कसे होतील त्याच्यावर? येस, एकदम म्हणजे त्यांची ब्रीदिंग कॅपॅसिटी पण कमी होते आणि त्यांचं ब्लड प्रेशर प्रॉब्लेम्स असतात त्याही सकट त्यांच्या शरीरात बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतात तेही पर्सन टू पर्सन मॅटर डिफर करतं. लाईक फॉर एक्झाम्पल डायबिटीज असेल किंवा काही, तर त्यांचं जे सुरुवातीला रिहॅब असतं त्या रिहॅबमध्ये प्रॉपर फिजिओ खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. बिकॉज त्यांना त्यांचं जे ब्रीदिंग म्हणा किंवा त्यांचं जे ओव्हरऑल कोपिंग अप लेवल आहे ही फिजिओच्या एक्सरसाइजनेच होणार. सो कुठच्याही हॉस्पिटलमध्ये हे फिजिओथेरपी आफ्टर सर्जरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्याकरिताही एक्सरसाइजेस असतात जे एक्सरसाइजेसमुळे तुम्हाला तुमची रिकव्हरी थोडीशी फास्ट होते आणि आफ्टर दॅट तुम्हाला तुमचा वॉक म्हणा किंवा तुमची देर आर फ्यू ट्रेनिंग्स ज्या ट्रेनिंग थ्रू तुम्ही तुमचं कोपिंग अप इम्प्रूव्ह करू शकता. ओके. हे झालं ज्यांच्यासाठी प्रॉब्लेम आहेत, म्हणजे सर्जरी झाली आहे वगैरे अशांसाठी. पण जी नॉर्मल माणसं आहेत, म्हणजे आज साधारणतः जे वय वर्ष 30च्या घरामध्ये आहेत, त्यांना पुढं जाऊन 20 वर्षानंतर 40 वर्षानंतर हे समस्या येऊ नये म्हणून तुम्ही काही एक्झरसाइजेस सांगू शकता का की हे केल्यामुळं हार्टचं आरोग्य, आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहील? तर असे काही एक्झरसाइजेस तुम्ही Yes. देऊ शकता का किंवा सांगू शकता का? फर्स्ट ऑफ ऑल आपल्या शरीर आपलं हे बनलं आहे मूव्हमेंटसाठी. सो कीप मूव्हिंग, दिस इज द फर्स्ट थिंग दॅट आय विल टेल. तर तुमचे काहीही बेसिक एक्सरसाइजेस असतील ते तुम्ही चालू ठेवलेच पाहिजे. तुमचे जॉईंट्स असतात ते मुव्हिंग असले पाहिजे, ज्यामुळे तुमचे जॉईंट्स, आता कुठचीही मशीन असेल ती आपण जास्त वेळ वापरली नाही तर काय होणार, जंक लागून जातो त्याला, ती मशीन चालत नाही. आपलं शरीरही एक मशीनच आहे. त्याकरिता कसं असतं की आपण सारखे सारखे एक्सरसाइजेस केले पाहिजे. ठीक आहे, साधारण तुम्हाला जरी इन केस बाकीचे एक्सरसाइज नाही जमले तर बेसिकली बसल्या बसल्या शोल्डर मुवमेंट्स म्हणा, नेक मुवमेंट्स म्हणा किंवा अँकल टो मुवमेंट म्हणा, हे सगळे बेसिक एक्सरसाइजेस आहेत जे तुम्ही डेली बेसिसवरती केलेच पाहिजे. अदर थिंग मी सांगेन न्यूट्रिशन. तुमचं न्यूट्रिशन एकदम प्रॉपर असलं पाहिजे. हॅव प्रॉपर फूड, ऑल व्हेजिटेबल्स. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असलात तर नॉनव्हेजमधनं पण खूप सारे प्रोटीन्स मिळतात. तर जेवढे हे सगळं आपल्या शरीरात स्टोअर होतं अर्ली 30sमध्ये, ते नंतर मग आपल्याला उपयोगी पडतं जेव्हा ओल्ड एज होतं. आणि ओल्ड एजमध्ये कसं असतं की आपण कितीही खाल्लं ना तरी त्याचं जास्त अब्झॉर्प्शन होत नाही आपल्या शरीरात. तेव्हा हे जे ऑलरेडी अब्झॉर्ब असतं आपल्या शरीरात एवढ्या वर्षांचं उपयोगी पडतं, विच इज वाय पीपल स्टे हेल्दी दॅट टाईम. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. थर्डली आय वुड से प्राणायाम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. म्हणजे हे काय आहे, इट इज अ डिसिप्लिन्ड वे ऑफ ब्रीदिंग. जे एन्शियंट आपल्या हिस्ट्री, स्पेशली इंडियन हिस्ट्रीमध्ये आपल्याला आधीपासून हे आपण फॉलो करत आलो आहे. जे मी सांगेन की आता प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर टेक्निकने आलं पाहिजे आणि ते केले पाहिजे रोज. सो इफ यू आर डुईंग दॅट, तुमची लंग कॅपॅसिटी तशीही इम्प्रूव्ह होणार आधीपासून फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. सो हेही केलं पाहिजे. अकॉर्डिंगली जर तुम्ही तुमच्या शरीरात काही तुम्हाला त्रास वाटतोय, सो आय वुड से की तुम्ही तिथल्या तिथे चेकअप करून घ्या, सो दॅट ते इलॉंगेट नाही झालं पाहिजे. आणि जर इलॉंगेट झालं तर मग नंतर खूप जास्त प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. त्यापेक्षा जस्ट गेट गोईंग व्हेन यू फील पेन. प्रश्न असा असेल की तुम्ही जे बोललात की स्त्रियांच्या आरोग्यासाठी सुद्धा कार्डिओ हे उपयोगी आहे, तर प्री प्रेग्नन्सी पोस्ट प्रेग्नन्सी असं तुम्ही काहीतरी ते बोललं होतं, तर ते जरा थोडक्यात म्हणजे स्पष्ट केलं की याच्यासाठी, म्हणजे त्याची बेसिक आयडिया अशी आहे की वेल इन ॲडव्हान्स तुमच्याकडं जर आले तर त्याच्यामुळं काय फायदे होऊ शकतील? राईट. प्रेग्नन्सीच्या टाईमला वुमेन्सची वोम जी आहे ती मोठी होती. सिम्पल शब्दात एक बोलायला गेलं तर जे पेल्विक मसल्स असतात, आपलं जे पेल्विस असतं ते धरतं, जे मसल्स ते पेल्विस धरतं, तिथे ते मसल्स एक्सपांड होतात जेव्हा बाळ वाढत जातं. फॉर 9 months द मसल इज लूजन अप. आणि जेव्हा डिलिव्हरी होते आफ्टर दॅट द मसल
अगेन हॅज टू बी कॉन्ट्रॅक्टेड, अदरवाईज इट स्टेज रिलॅक्स्ड. तर ह्या सगळ्याकरिता काय होतं, प्रेग्नन्सीमध्ये खूप मेन प्रॉब्लेम असतो लोअर बॅक पेन. हा कशाला होतो, कारण की फुल वेट आपलं जे आहे ते पुढे डायव्हर्ट होतं आणि फुल बॉडी मेकॅनिक्स थ्रू जे बोलतो आपण की कॉन्सन्ट्रेट होतं ते लोअर बॅकवरती. आणि त्यामुळे काय होतं, तर लोअर बॅकला जेव्हा जास्त प्रेशर फील होतं ना, इवन आफ्टर डिलिव्हरी खूप त्रास होतो, बिकॉज मसल्स ऑलरेडी वीक झालेले असतात. हे सगळं जे आहे पेल्विक फ्लो मसल स्ट्रेंथनिंग म्हणा किंवा तुमचं लोअर बॅक पेन ट्रीटमेंट म्हणा, हे सगळ्या गोष्टी प्रेग्नन्सी आणि पोस्ट डिलिव्हरी खूप इम्पॉर्टंट आहे. सो मेक शुअर जर तुम्ही बाकी कुठचेही सल्ले घेत असाल त्या सकट फिजिओथेरपी ही करा, बिकॉज फिजिओथेरपी इज गोइंग टू हेल्प यू टू बिल्ड युअर मसल्स स्ट्रॉंग. आणि वन्स युअर मसल्स आर स्ट्रॉंग, तुमचं दुखणं खूप कमी होऊन जाईल आणि हे तुम्ही स्वतःही ऑब्झर्व करा. ओके. त्याच्यानंतर एक आहे की जर फिजिओथेरपी योग्य वेळेला घेतली गेली प्रेग्नन्सी पिरियडमध्ये तर नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होते का? त्याच्याबद्दल काही तुम्ही बोलू शकता का? येस. कसं असतं, आपण आपले मसल्स जर मुवमेंटमध्ये ठेवतो आहे किंवा स्ट्रॉंग ठेवतो आहे, तर जे आतमध्ये बाळ आहे त्याची मोबिलिटी पण तेवढीच होते. आय एम नॉट सेईंग कम्प्लीट मोबिलिटी, पण जेणेकरून आपण जेवढे एक्सरसाइजेस करतो ते आतले मसल्स आणि मूवमेंट आणि बेबी हेल्दी राहतो. त्या हेल्दीनेसमुळे काय होतं की बेबीची जास्त पोझिशन्स वर खाली होत नाही. जास्त करणं जेव्हा पोझिशन्स बेबीची इनअप्रॉप्रिएट असते ना, तेव्हा सिझेरियन करावं लागतं ऑर एनी अदर कॉम्प्लिकेशन्स. पण पोझिशन रिलेटेड जे काही त्रास असतात ना, ते आपण आधी जर आपले मसल्स वगैरे एकदम प्रॉपर टाईटनिंग करतो आहे किंवा प्रोटोकॉल एक फॉलो करतो आहे ज्याच्याकडनं तुम्हाला तुमच्या पूर्ण पेल्विक फ्लोअरची मोबिलिटी प्रॉपरली आपण मेंटेन करतोय, तर मग त्या सगळ्या गोष्टी खूप उपयोगी पडतात नॉर्मल डिलिव्हरीसाठी. ओके. आता हे झालं आईच्या आरोग्याबद्दल. येस. पण आईनी जर का हे प्रॉपरली सगळं केलं, फिजिओथेरपी तुम्ही म्हणता तुमच्या सल्ल्यानुसार जर ही सगळी केली गेली तर त्याचे बाळाला काय काय फायदे होऊ शकतात का असे काही? अर्थातच बाळ हेल्दी राहणार फर्स्ट ऑफ ऑल, आणि त्यासकटही त्यांचा डाएट, हे सगळ्या गोष्टी ऑल ॲस्पेक्ट्स कम टुगेदर फॉर अ चाइल्ड्स हेल्थ आय वुड से. तर हे जे एक्सरसाइजेस आहेत जे मुली करणार, बायका करणार, दॅट विल डेफिनेटली बी बेनिफिशियल फॉर द चाइल्ड, बिकॉज आफ्टर द चाइल्ड इज बॉर्न कसं असतं की जरी मी माझं पर्सनली जर एक आई ठीक आहे, आरोग्य आहे तिचं चांगलं, तर ती मुलाला तेवढा आउटकम देऊ शकते. सो इफ इन केस डिलिव्हरी झाली आणि खूप लोअर बॅक पेन आहे एखाद्या व्यक्तीला आणि ती चुकीच्या पॉश्चरमध्ये बेबीला फीड करते, फीडिंगच्या वेळी बेबी अनकम्फर्टेबल असणार आहे, आई अनकम्फर्टेबल असणार आहे, आणि त्या गोष्टीमुळे काय होणार आहे की एक ग्रोथमध्ये बोलतो ना की एक थोडंसं स्लाइटली बेबीवरती इम्पॅक्ट पडतो. So you have to take care of yourself as well as baby and the nutrition that you are providing to baby. But with that you should take care that you are taking care of your body also. आतापर्यंत आपण छान संवाद करत आहोत. तर आता याचा एक पुढचा प्रश्न हा असेल की जे रेग्युलर ट्रॅव्हलर आहेत, म्हणजे काही जण फार भाग्यवान असतात, आपल्या पंतप्रधानांपेक्षा पण जास्ती देशांचा दौरा करतात विमानाने, आणि त्या प्रवासात त्यांना बराच वेळ बसावं लागतं. आणि मग अशा लोकांसाठी की ज्यांचं रेग्युलर ट्रॅव्हलिंग आहे आणि मग एका जागी बसून त्यांच्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात, कारण काही ना काही दुष्परिणाम होतच असणार. कधीतरी एखाद्या वेळा प्रवास करणं वेगळं आणि रेग्युलर ह्या पद्धतीचं जे ट्रॅव्हलिंग करणारे आहेत, तर तुम्ही त्याच्यासाठी काय रेकमेंड कराल? फिजिओथेरपी आणि उपचार कसे केले जातात त्यांच्यावर? राईट. सो बेसिकली जे ट्रॅव्हल खूप सारं करतात, फ्लाईट्सने जास्त जे ट्रॅव्हल करतात त्यांना खूप टाईमसाठी बसावं लागतं, तर ते बसून जे नी स्टिफनेस आहे ना तो वाढून जातो. साधारणपणे कसं असतं की खूप वेळासाठी जर आपण गुडघे तसेच ठेवतोय आणि मग सडनली उठायला जातोय, तर आपल्या पायात कळा मारतात आणि आपण ताट उभं नाही राहू शकत फॉर फ्यू सेकंड्स. हा जो त्रास आहे ना, हा हळूहळू वाढत जातो आणि नंतर मग प्रॉब्लेम येतो. सो आत्ता स्टार्टिंगमध्ये तुम्हाला असं जाणवेल की काय नाही, ठीक आहे, छोटंसं मेजर आहे, बट लेटर ऑन इट विल गिव्ह यू अ लॉट ऑफ प्रॉब्लेम. सो मेक शुअर की तुम्ही त्या पेनसाठीही आत्तापासूनच ट्रीटमेंट घेतायत आणि नी स्ट्रेंथनिंग करतायत. तुमचे मसल्स स्ट्रेंथन असले तर मग हा जो त्रास आहे तो हळूहळू थोडा लांबवला जाणार.
ओके. आणि असाच एक प्रश्न म्हणजे ह्याच्याशी पॅरलल कदाचित असेल की पर्टिक्युलरली बैठे जॉब करणारे जे आहेत ते कोणी असतील, म्हणजे पूर्वी पण बैठे जॉब करणारे होते, आता आय टी सेक्टरमुळे तर खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. तर अशांसाठी तुम्ही फिजिओथेरपी कशी कशी रेकमेंड कराल? ओके. फर्स्ट तर त्यांचं पॉश्चर करेक्शन असतं. ठीक आहे. तर ते कसं त्यांनी पॉश्चर स्वतःचा कॅरी केला पाहिजे. बसताना त्यांचे अर्गोनॉमिक्स म्हणजेच काय की त्यांचा पॉश्चर कुठच्या कामासाठी कसा असला पाहिजे. नीज टू 90 डिग्री, लोअर बॅकच्या खाली थोडीशी स्लाइटली उशी सो दॅट त्यांच्या कंबर लोअर बॅक जो आहे तो सपोर्टेड असेल. शोल्डर स्लाइटली बिहाइंड. सो हे सगळे जे छोटे छोटे मेजर आणि मायनर दोन्ही कंबाईंडमध्ये जे डिफेक्ट्स असतात बॉडी टू बॉडी खूप डिफर करतात. सो आधी हे प्रॉपर असेसमेंट केलं जातं शरीराचं की बाबा हां तुमचा पॉश्चर कुठून कसा काय आहे आणि त्यावरती मग नंतर एक्सरसाइजेस ॲज वेल ॲज स्ट्रेंथनिंग ऑर स्ट्रेचिंग दिली जाते. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमचं आयुष्य आरोग्य वाढवण्यासाठी तुमचं पॉश्चर ठीक ठेवा आणि पॉश्चर ठीक ठेवण्यासाठी आधी जाणून घ्या की पॉश्चर कुठे चुकीचा जातोय, जे तुम्हाला फिजिओथेरपिस्ट हेल्प करणार. फंटास्टिक. आणि आजकाल म्हणजे बऱ्याच जणांचं दिसतं जे आय टीमध्ये किंवा आता म्हणजे कामाचं स्वरूप बदलल्यामुळं असेल, पण लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती काम करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आणि मग सर्वायकल स्पॉन्डिलायसिससारखे जे डिसीज आहेत, तर या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल की त्यांनी रेग्युलर काही सोपे एक्झरसाइज बसल्या बसल्या केले किंवा असं काही जर सांगितलं तर बरं पडेल? येस. सो सगळ्यात आधी तर बसण्याचा पॉश्चर तुमचा ठीक असला पाहिजे. स्क्रीन तुमच्याहून 15 टू 20-25 सेंटीमीटर्स लांब असली पाहिजे, पण आय लेवलला असली पाहिजे सो दॅट तुमची नेक खाली नाही. आता आजकाल आपण फोन खूप जास्त यूज करतो जेणेकरून आपली मान थोडीशी खालच्या दिशेनेच असते, ज्याच्यामुळे आपल्या मानेवरती त्याचा इफेक्ट पडणं त्रास स्टार्ट होतात. तर हे सगळं अवॉइड केलं पाहिजे. आय लेवलवरती जेवढं ठेवलं जाईल तेवढं बेटर पडणार. शोल्डर्स आपले कॉन्ट्रॅक्टेड नसले पाहिजेत, थोडे रिलॅक्स पण स्लाइटली बिहाइंड. सो देर आर फ्यू एक्सरसाइजेस आय विल जस्ट सजेस्ट यू. फर्स्ट तर शोल्डर अप अँड डाऊन. So make sure you are in relaxed position, hands on your thighs and slightly shoulders up completely and then down. Up and down. Do this 5 to 10 times. हे काय जास्त एक 2-3 मिनटं घेतात. तुम्ही कुठेही बसलात काम करताना तुम्ही करू शकता. Then it comes shoulders behind, release, behind, release. हे 2 जरी बसल्या बसल्या तुम्ही एक्सरसाइज करता तुम्हाला खूप इफेक्टिव्ह असणार आहे. विथ दॅट चिन टाक्स. सो चिन जी आहे ती आतमध्ये पुल करायची आहे, रिलीज करायची, रिलीज. सो ह्या सगळ्या एक्सरसाइजेस बेसिक जे आहेत ते तुम्ही बसल्या बसल्या करूनही स्वतःला हेल्दी ठेवू शकता. ओके, व्हेरी नाईस. थँक्स ही गोष्ट सांगितल्याबद्दल. आता एक प्रश्न असा असतो की जे स्पोर्ट्स पर्सन आहेत, मग ते काही खेळत असू दे, कबड्डीपासून क्रिकेटपर्यंत किंवा जे काय असेल, तर हे जे खेळाडू आहेत तर ह्यांना काही ना काही शारीरिक समस्या ह्या येत असतात, खेळामुळं झालेल्या असतात. म्हणजे मी इंजुरीबद्दल बोलत नाही, पण काही प्रकारचे खेळ खेळल्यानंतर जे बॉडीवरती त्याचे परिणाम येतात, तर हे टाळण्यासाठी तुम्ही काय रेकमेंड करू शकता? सो आपण कुठचाही खेळ जेव्हा खेळायला जातो ना, आपला मसल रिॲक्ट करत असतो. सो कुठच्याही स्पोर्ट्स पर्सनला कुठचाही स्पोर्ट्स खेळायला जाण्याच्या आधी त्याची स्ट्रेंथनिंग आणि प्रॉपर स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमच्या मसल्सला आधी वॉर्मअप देताय. तुम्ही वॉर्मअप दिल्यावरती मसल्सला थोडं लूज करत आहेत आणि खूप मोठ्या 1-2 टाइम स्पॅन म्हणजे जे आता प्रॉपर क्रिकेटर्स आहेत त्यांची स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस खूप चांगल्यापैकी केली जाते. सो त्यांना ते प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते सो दॅट त्यांचे मसल्स जे आहेत जेव्हा ते खेळायला जाणार तेव्हा ते जास्त सोर होणार नाही. सो प्री आणि पोस्ट जी केअर आहे बेसिकली ज्याच्यात स्ट्रेंथनिंग, स्ट्रेचिंग आणि ओव्हरऑल आपण बोलतो हीट थेरपी, हे सगळे जे आहे ते खूप उपयोगी पडतात. शिवाय स्पोर्ट्स टेपिंग करणं पण एक टेक्निक आहे ज्याच्याने आपण आपले जे स्पोर्ट इंजुरीज आहेत किंवा स्पोर्ट तिथल्या तिथे झालेले जे त्रास किंवा नी पेन म्हणा, हे सगळं आपण थोडंसं ऑल्टर आणि कंट्रोलमध्ये आणू शकतो. व्हेरी नाईस. आता आणखीन एक महत्त्वाचा ह्या स्पोर्ट्सच्याच रिलेटेड प्रश्न की आजकाल तरुण पिढी, तरुण म्हणजे मी सांगतो मनाने तरुण, बरोबर. तर ही सगळी माणसं ही
ट्रेकिंगला जातात. राईट. मी सुद्धा स्वतः बरंच ट्रेकिंग केलेलं आहे, पण आम्ही ते गृहीत धरतो. म्हणजे वपू काळेंचं एक सुंदर वाक्य आहे की पावसात भिजायची मजा जर घ्यायची असेल तर सर्दीची तयारी ठेवली पाहिजे. तर ते आम्ही गृहीत धरलेलं असतं की ट्रेकला गेलो की आल्यानंतर पुढचा जवळजवळ आठवडाभर पाय दुखणार वगैरे किंवा बॉडी पेन. पण तुमच्यासारख्या व्यक्तीशी ओळख झाली म्हणून हा एक प्रश्न आहे की हे जर मला टाळायचं असेल की ट्रेकला जाऊन आलो, एक एखादा उंच किल्ला चढलो किंवा 1001 मीटरची क्लाइम्बिंग एका दिवसात केली आहे, तर अशा वेळेला जो पुढचे जे आठवडाभराचा जो त्रास असतो तो होऊ नये म्हणून आपल्याकडे काही एक्झरसाइजेस आहेत का, किंवा आधीपासून अशी काही तुम्ही ट्रीटमेंट सांगाल का की ज्यामुळं ट्रेकला जाऊन आल्यावर जो होणारा त्रास आहे तो कमी होईल? सो ट्रेकला जर जायचं असेल आपल्याला साधारण 2-3 दिवस आधी कळतं. सो मी रेकमेंड करेन की 2-3 डेज आधीपासूनच थोडेसे तुमचे जे लेग मसल्स आहेत, बेसिकली क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग्स मसल्स, हे सगळे जे मसल्स आहेत त्यांना थोडे हीट द्या. सो 15 मिनिटसाठी जर तुम्ही हीटअप करताय 3 टाइम्स अ डे, थोडे मसल्स रिलॅक्स होऊन जातात. शिवाय स्ट्रेचिंग करा. जर तुम्ही हे स्ट्रेचिंग करताय तर ते मसल्स जे आहेत ते थोडे लूजन अप होणार. आणि आफ्टर ट्रेक तुम्ही जेव्हा ट्रेकला जाऊन याल त्यानंतर स्ट्रेचिंग हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. बिकॉज आपल्याला डोम्स येतात, म्हणजे आपले जे पायाचे जे मसल्स असतात ते असे दगडासारखे घट्ट एकदम जाणवतात आणि मूव्ह करता येत नाही. साधारण आपल्याला उठता बसतानाही त्रास होतो. तर ह्या सगळ्यासाठी सोरनेससाठी ना हीट किंवा कोल्ड हे खूप उत्तम उपचार बोलू शकतो. तर तुम्ही आला आहात थोडंसं आफ्टर ट्रेक 15 मिनिट्स डेली जर तुम्ही हीट देतात तर बरं पडेल. शिवाय जर गुडघ्यांचा आणि त्रास असेल तर मग तुम्ही इलेक्ट्रोथेरपीमध्ये पण मशीन्स जे असतात तेही तुम्ही घेऊ शकता. हे कुठं मिळतील? हे सगळे फिजिओथेरपिस्टच देऊ शकतात. सो यू हॅव टू कन्सल्ट अ फिजिओथेरपिस्ट आफ्टर यू एक्सपिरियन्स एनी काइंड ऑफ पेन. अच्छा, आणि हे जे ट्रेकिंग करतो त्यासाठी तुम्ही शूज तुमचे प्रॉपर वापरले पाहिजे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो वेअर गुड शूज. स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग ही केली पाहिजे. विथ दॅट मसलला भरभरून हीट जेव्हा आपण देतो तेव्हा ते रिलॅक्सेशन पण तेवढं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढतं. सो वेन द ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्स युअर पेन विल रिड्यूस. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे फिजिओथेरपिस्ट यांचे चार्जेस खूप जास्ती असतात असं आम्ही ऐकतो. तर आपण जे काही सेंटर चालवता तर त्या ठिकाणी आपले चार्जेस कसे आहेत? मी अगदी म्हणत नाही की अचूक सांगा, पण एक रफ आयडिया जर तुम्ही दिलीत की चार्जेस कसे असू शकतात तर ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल मी हा मिसकन्सेप्शन दूर करीन. सर्जरीला लागणाऱ्या जे फीज असतात, सर्जरीला लागणारे जे फीज आहेत त्याहून तरी फिजिओचे फीज खूप कमी असतात. सो आत्ता जो टाळलेला प्रॉब्लेम आपण गुडघेदुखी म्हणा किंवा काही त्रास आहे जे आपण आत्ता टाळतो ते नंतर जाऊन जास्त वाढतं आणि मग सर्जरी करावी लागते आणि 5-6 लाख एकत्रच द्यावे लागतात. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही आत्तापासूनच मायनर इन्व्हेस्टमेंट्स असं समजा. इट इज इन्व्हेस्टमेंट फॉर युअर सेल्फ, युअर बॉडी. सो तुम्ही हे आत्तापासूनच करून थोडं तुमच्या शरीराला स्ट्रॉंग बनवा सो दॅट लेटर ऑन हे सर्जरीज जे आहेत ते अवॉइड होतील. फीजचं झालं तर वेगवेगळे पर्सनल क्लिनिक्समध्ये त्यांचे स्वतःचे फी स्ट्रक्चर्स असतात. पण इथे स्पेसिफिकली माय क्लिनिक इज इन कुर्ला, नेहरू नगर ईस्ट. मी माझे जे फीज ठेवलेले आहेत ते अराउंड 500 to 1000च्या रेंजमध्ये आहेत. पण त्यात कंबाइंड थेरपीज असणार. सो इट इज नॉट ओनली वन थेरपी दॅट यू गेट. युअर असेसमेंट प्लस वॉट एव्हर युअर प्रॉब्लेम इज विल बी ट्रीटेड इन दोज सेशन्स. सो तुम्ही ह्या इन्व्हेस्टमेंटला तुमचा फ्युचर इन्व्हेस्टमेंट समजा आणि तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवा. येस, हेल्थ इज वेल्थ. येस, हेल्थ इज वेल्थ आफ्टर ऑल. व्हेरी नाईस. आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आत्ता सांगितलं की तुमचं क्लिनिक जे आहे ते मुंबईमध्ये आहे, नेहरू नगर कुर्ला या ठिकाणी तुमचं क्लिनिक आहे. पण जर क्लिनिकपर्यंत येणं शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही, कारण आता सगळ्यात महत्त्वाचं टूल आमच्या हातात आहे ते म्हणजे ऑनलाईनचं आहे, तर त्या ऑनलाईनचा वापर करून लोकांना ट्रीटमेंट देऊ शकतात का? येस. एक्झरसाइजेस जे हे ट्रीटमेंट्स एक्झरसाइजेस रिलेटेड असतात ते आपण ऑनलाईन सेशन्सने करू शकतात. तुम्ही पाहिजे तुम्हाला जर तुमचे अपॉइंटमेंट्स बुक करायचे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करणं ऑनलाईन सेशनसाठी पण बुक करू शकता.
सो दॅट इज ऑल्सो अवेलेबल. होम विजिट्स पण अवेलेबल आहे. या एरियाच्या जवळपास जर कुठे असतील तर मी होम विजिट्सही देते विथ मशीन्स आणि इलेक्ट्रोथेरपी सगळं आहे त्याच्यात. आणि जर इन केस तुम्हाला क्लिनिकमध्ये व्हिजिट द्यायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. ऑल्सो आता सध्या कोविडमुळे खूप जास्त प्रिकॉशन्स घेतली जाते आहे इवन फॉर होम विजिट. सो यू डोंट नीड टू वरी अबाउट इट. ओके. आपले मी धन्यवाद म्हणतो की आपण इथं सेंटरवर येऊन मुलाखत दिली आणि लोकांना एक चांगल्या पद्धतीत मार्गदर्शन केलेलं आहे. तर याबद्दल संस्थेच्या वतीने आपले आभार. थँक्यू.